विशेष योगदान या स्पर्धेला राहिलं। मॅच ऑन होईल लगेचच। आई ग्रुपचे सदस्य शुभम राऊत देवीचा पाडा यांच्या वतीने आई 11 ओवे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचंही मनापासून कौतुक आम्ही या ठिकाणी करत आहोत। या लढतीला सुरुवात होईल। सामना खरंतर अतिशय इम्पॉर्टंट आहे। युबी स्पोर्ट्स अलिबाग युवराज पाटील संघ मालक सौभाग्यवती चित्रलेखा ताई पाटील चिवूताई यांचं विशेष योगदान या स्पर्धेला। शेकाप महाराष्ट्र राज्य मीडिया सेल आघाडी अध्यक्षा शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या त्यांच्या वतीने टी शर्ट्स आम्हाला या स्पर्धेला लाभलेले आहेत, त्यांचं मनापासून आभार। आदर्श पाटील आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर श्रेयश कदम एबन जोडी मैदानाकडे चालली। आघाडीचे 2 खेळाडू आयकॉन बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय पेशाने इंजिनियर तो देखील आहे, वेल एज्युकेटेड परंतु एक जबरदस्त खेळाडू। प्रवीण गायकरने सांगितलं खरं तर भारत पाकिस्तान या लढतीमध्ये जहीर कालिया खरं तर बिग बॅश लीग मध्ये पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट त्याने षटकार ठोकले होते। असा एक दमदार खेळाडू, सातत्याने भ्रमंती करणारे हे खेळाडू आहेत, व्यावसायिक दर्जाचे, आणि आज त्यांना या स्पर्धेमध्ये आयकॉनची भूमिका साकारायची आहे। एका बाजूला प्रिन्स 11 कासार बडोली संघाचा सुपरस्टार आयुब शेख खरं तर आई 11 ओवे टीमचा आयकॉन आहे। चला लवकरात लवकर मॅच चालू करा आपण। चला सामना आपण लवकरात लवकर चालू करा। ऑफिशियल पंच आपण देखील मैदानाचा लगेच ताबा घ्या। तर लगेचच मॅचला सुरुवात होईल। पहिल्या षटकासाठी आई 11 ओवे संघाचा आयकॉन खेळाडू आयुब शेख बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल। ॲज ओपनर सलामीवीर मैदानामध्ये आहेत आदर्श पाटील वाघरण अलिबागचा हा खेळाडू, त्याच्या बरोबरीने आयकॉन श्रेयश कदम मैदानामध्ये सज्ज झालाय। सामन्याला सुरुवात होईल। उद्या खरं तर लीगचा शेवटचा दिवस आणि पहिला सामना असेल स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर कुंडेवाल धुदुम ज्या संघाचा कॅप्टन असेल अमित नाईक, आणि त्यांच्या बरोबरीने MD वॉरियर्स अलिबाग टीम कॅप्टन सुमित पत्रे अलिबागचा संघ। दुसरा सामना असेल श्रीजा KPC इनामपुरी संघ नायक आहेत त्या ठिकाणी योगेश पवार, त्यांच्या बरोबरीने स्वर्गीय दिलीप बामा चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी शिरडोन चिंचवण ज्या संघाचे संघनायक असतील ओमकार पाटील रावे। हे 4 कॅप्टन तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे यायला विसरू नका। या मैदानावरती स्पर्धेचा आनंद घ्या आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मैदानामध्ये युवी स्पोर्ट्स अलिबाग विपक्ष आई 11 ओवे। पहिला बॉल स्लॅश केलाय कव्हर पॉइंटला, मागे निघाला बॉल एका टप्प्यावरती, वेलकम बाउंड्री 4 चौकार। श्रीजा 11 KPC इनामपुरी टीमचे ओनर बघा सध्या ऑन स्क्रीन आहेत, रायगड मधील एक दिग्गज खेळाडू अंगद पाटील, आणि उद्या तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया। यावेळेला थोडासा बाहेर काढला बॉल, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला। अतिरिक्त रन्स
तर डावाला सुरुवात झाली आणि पहिला चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा क्या बात आहे, अफलातून स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. स्वीप कव्हरला क्लिअर करत असताना बॉल निघाला पुन्हा एकदा सीमा पार, खणखणीत चौकार. सर चौकार की षटकार आहे? यस षटकार. 6 धावा. यस, आम्ही तुमच्याकडे पाहतोय, तुमचा इशारा आम्हाला मिळाला. हा षटकार आहे. या बॉलवरती जबरदस्त टायमिंग, 6 धावा षटकार पाहायला मिळाल्या. 6 रन्सच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती. एकटपाडा गावचे आदरणीय सागर गायकर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेचा ते देखील आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. हलकीशी कडा घेतली, गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला बॅटला स्पर्श करून बॉल निघाला द्रीप थर्डमॅनला, ज्या ठिकाणी प्रोटेक्शन लावलंय. एकच रन असेल या बॉलवरती युबी स्पोर्ट्स अलिबाग टीमला हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिला, पहिल्या लढतीमध्ये आयन्स 11 कोळके संघासमोर पराभूत झालेला I-11 ओवे संघ, त्यानंतर याच टीमने उल्वेनो टीमला पराभूत केलं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फिरून मारलाय, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आपण पाहिला हा फटका, पॅरलल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धन्यवाद. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. श्रेयस कदमसाठी परफेक्ट यॉर्कर, पायात टाकला बॉल, खोला टाकला हा चेंडू, सन्मान दिला. या बॉलवरती श्रेयसच्या बॅटमधून अनेक वेळा आपण हेलिकॉप्टर फटके पाहिले, परंतु इथे सन्मान दिलाय कारण हा परफेक्ट यॉर्कर पायामध्ये टाकला होता. अयुब शेखने डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक, फुल टॉस बॉल, खराब चेंडू, आ बैल मुझे मार, असा हा बॉल. बीमर +6, 7 धावा या फटक्यावरती मिळतील अलिबाग टीमला. चांगलं टायमिंग, खराब लेंथ, वेस्ट साइडच्या वर असणारा चेंडू. नेक्स्ट बॉल फ्रीट, पुन्हा एकदा लॉफचा प्रयत्न आहे, फॉलो थ्रो मध्ये चेंडू उचललाय, घाई झाली होती. जर का स्टम्पचा वेध घेतला असता किंवा थ्रो झाला असता तर कदाचित धोका पत्करावा लागला असता. श्रेयस कदमला परंतु जरदरला महत्व नाहीये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिलं षटक राहिलं अलिबागकरांच्या नावावरती, कारण या षटकामध्ये आल्या तब्बल बिनबाद 24. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती वसलेलं खरं तर हे शहर अलिबाग, मुंबई हा संपूर्ण परिसर पाहिला, कोकण प्रांतातील आणखीन एक निसर्गरम्य परिसर, पर्यटन क्षेत्रामध्ये देखील अलिबागचं नाव घेतलं जातं. आणि आज त्याच अलिबागचा संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सहभागी झालाय. आदरणीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील चौताई यांचा हा संघ, युवराज पाटील संघाचे संघ मालक मंचावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि एका बाजूला महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे सर्व अध्यक्ष कैलासदादा मात्रे यांचा संघ आपण पाहता I-11 ओवे. या दोन टीममध्ये सध्या आपण पाहता हे द्वंद्व. पहिलं षटक, सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. साहिल गायकर, एकटपाडा गावचा हा खेळाडू, राईट आर्म राऊंड द विकेट, कोण बनवण्याचा प्रयत्न, अँगल बनवला, परंतु अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा. यावेळेला वाईट बॉलचा पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स खर्च करतोय. मागच्या सामन्यामध्ये साहिल गायकरनं चांगलं कमबॅक करून दिलं होतं आणि त्यावेळेला खऱ्या त्याचंही कौतुक झालं. स्कूप केलं बॉलला, मागे मारला, सुपला, क्या बात आहे. अनऑर्थोडॉक्स टाईप हा स्ट्रोक होता, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, 6 धावा, षटकार. आपण पाहिला आयुब शेखचा सुपला आणि त्यानंतर श्रेयस कदमचा.
तिन्ही फलंदाजाने काय फटके लगावले. लॉंग स्टॉपच्या बाहेर हे स्ट्रोक्स पाहायला मिळाले. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक यावेळेला क्या बात आहे. सुपर बॉल, गुड लेंथ पण मात्र बॉलला टेक ऑफ केलंय. विकेट किपरलाही बीट केलं होतं, परंतु साहिल गायकरचं कमबॅक अगदी नव्या जोमाचा नवीन उमेदीचा हा खरंतर खेळाडू यंगस्टर आहे. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये याही खेळाडूने आता आपल्या नावाची छाप सोडली आहे. त्याचंही कौतुक व्हायला हवं. मगाशी उल्लेख केला एकटपाडा हे खारघर परिसरातील गाव, त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. त्याला मात्र I11 ओवे या संघामध्ये रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवरती खेळण्याची संधी मिळाली. त्या खरं तर स्टेजवरती खेळत असताना संधीचं सोनं आणि पुन्हा एकदा वॉट शॉट. खरं तर मैदानाच्या चहूबाजूला बॉलच्या मेरिटनुसार या ठिकाणी दिशा दिली. बॉल गेला थर्ड मॅनला, 1 माउस ओव्हर द लाईन, चौकार. वेगवान बॉल समोर त्याचे हँड अँड आय कॉर्डिनेशन, डोळ्यांची नजर आणि त्याच वेळेला त्याच्या हातांच्या हालचाली बरंच काही सांगून गेल्या. कडक शॉट ज्याला म्हणता येईल. थर्ड मॅनला श्रेयस कदम, मी मगाशी उल्लेख केला खरं तर हा अखिल भारतीय सुपर टेनिस स्टार आहे, परंतु आज रबर बॉल फॉर्मॅटमध्ये याही खेळाडू चर्चा. नुकतीच बिग बॅशची स्पर्धा अक्षरशः या खेळाडूने गाजवली. थोडा दुखापतग्रस्त झाला आणि तरी देखील मैदानामध्ये त्याचा आपण खेळ पाहिला तर प्रत्येकाची मने जिंकणारी त्याची इनिंग पाहायला मिळाली. परंतु यावेळेला रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याला संधी मिळाली. मागचा सामना काही फरकाने काही मार्जिनने पराभूत झाला अलिबाग संघ, परंतु त्या लढतीमध्ये या खेळाडूने अर्धशतकीय खेळी साकारली. परंतु यावेळेला समोर साहिल गायकर आणि त्याच्या अगेन्स्ट काय फटके पाहायला मिळाले. 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केला. ब्रेक थ्रू हवा आहे I11 ओवे संघाला. शॉर्ट ऑफ लेन बॉल आजच्या दिवसामध्ये श्रेयससाठी तर थोडेसे खडतर राहिले. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मात्र नक्की मिळेल अलिबाग टीमला. सुरुवातीपासून आक्रमण या लढतीमध्ये या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील. पुन्हा एकदा सुपला प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये खरतर श्रेयसच्या माध्यमातून, परंतु यावेळेला लेंथ चांगली होती. थोडासा लेंथ कमी केली, बॉलची गती जास्त होती, टप्पा अचूक चांगला होता, योग्य होता. डॉट बॉल साहिल गायकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वन्स अगेन आणखीन एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे. साहिल गायकर यांचं कमबॅक या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळालं. पहिले 3 बॉल मी मगाशी म्हटलं होतं धावा खर्च झाल्यापासून त्यानंतर साहिल गायकरने चांगल्या लाईन आणि लेंथवरती टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना स्वतःला सिद्ध केलंय या षटकामध्ये. समोरच्या दिशेने हा फटका V-शेप मध्ये आहे. हाय अँड हँडसम लॉंग ऑफच्या बाहेर धमाका श्रेयस कदमचा बिग हिट षटकार. श्रेयस कदमची फटकेबाजी पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये आता 24, या ओव्हरमध्ये देखील धावांची गती वाढली. तब्बल 18 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना UV स्पोर्ट्स अलिबाग टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 42-42. तिसरं षटक आहे. टीम मीटिंग स्टार्टरचे टाइम फिरकीकडे जातील की पुन्हा एकदा पेसचा वापर करतील, कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे आयकॉन गोलंदाज खरं तर एकच षटक टाकू शकतोय. त्यामुळे आता जबाबदारी असेल आपल्या रायगडच्या खेळाडूंवरती. अनुजनं मागच्या षटकामध्ये इम्प्रेस केलं, विवेकनेही चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आता सिद्धेशकडे जातील, विवेककडे जातील, अनुजकडे जातील, किंबहुना कोण नवीन एखादा गोलंदाज पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु इथे विश्वास दाखवला अनुज घरत या खेळाडूवरती. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं हे पहिलं पर्व ज्यावर आहे तमाम रायगडवासियांना गर्व अशी ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आपण पाहत आहे आदर्श स्पोर्ट्स पनवेल. ध्यास क्रिकेट श्वास क्रिकेट ही खरं टॅगलाईन या स्पर्धेची आहे. प्रत्येक तरुणांचा हा श्वास बनलाय रायगड टेनिस क्रिकेट, रायगडचं रबर बॉल क्रिकेट. आणि आज याच क्रिकेटला एक वेगळी दिशा गती देण्याचं काम खऱ्या अर्थाने आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या सर्व शिलेदारांनी केलंय. त्यांचंही विशेष कौतुक. अनुज खरत उरण नवीन शेवा गावचा हा खेळाडू, उरण तालुक्याचा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर मिस्टर श्रेयस कदम. शॉर्ट ऑफ लेन बॉल, फिरवल्या बॉलला टप्पा चांगला आहे, लेंथ अतिशय योग्य होती, परंतु विकेट कीपर परेश यांनाही खरं बीट केलंय. परंतु 22च्या स्वरूपात अतिरिक्त रन्स नक्की मिळेल बॅटिंग करत असताना UV स्पोर्ट्स अलिबाग टीमला. पहिल्या सामन्यापासून अलिबागचा चित्तथरारक खेळ पाहायला मिळाला.
I-11 ओवे 104 धावांचा पाठलाग करताना दिलेलं प्रत्युत्तर आपण सर्वांनी पाहिलं, परंतु इथून जो जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. ही लढत फार इम्पॉर्टंट आहे. याही वेळेला शॉर्ट प्लेनचा वापर होता. पुन्हा एकदा आपण पाहिला तर निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतोय अनुज घरत. अगदी योग्य वेळेला अनुजला मैदानामध्ये पाचारण केलंय. कंचन बालकर सर आपल्या बाजूला अलिबागचा खरं इम्पॅक्ट प्लेअर बसलाय. या ठिकाणी विपुल ठाकूर तो देखील अनुजच्या धाटणीचा गोलंदाज आहे, कारण त्याची गोलंदाजी आपण अनेक नामांकित स्पर्धांमध्ये पाहिली किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहिली, परंतु आज त्यालाही या ठिकाणी आपल्यासोबत इम्पॅक्ट म्हणून बसावं लागलं, कारण अलिबाग संघ तितका तगडा आहे. या टीममध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला आपण, धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, वेट अँड वॉच. टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो आणि इथे मात्र षटकार. अनुज वरती हल्ला चढवलाय बघा. श्रेयस कदमचा स्टान्स डाव्या अशीच्या अगदी बाहेर, 3 स्टंप अगदी मोकळे ठेवलेत गोलंदाजाला, परंतु बॉल रिलीज करण्या अगोदर 2 स्टेप तो शफल होतोय आणि त्यानंतर तो फटका सजवतोय. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी 2 स्टेप पुढे आला, शफल झालाय. हाफ ट्रॅकर बॉल पूल करत असताना लांब लचक, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धावसंख्येवरती खेळतो श्रेयस कदम हा खेळाडू. जवळ 300चा स्ट्राईक रेट ही बॅटिंग आहे. क्या बात आहे. मगाशी म्हटलं अर्धशतकी खेळी जरूर साकारली, परंतु विजय संपादन करता आला नव्हता अलिबाग टीमला, परंतु श्रेयसच्या खेळीचं कौतुक चहूबाजूला होताना पाहायला मिळालं. परंतु यावेळेला विकेट हवाय, ब्रेक थ्रू हवाय फिल्डिंग करणाऱ्या I-11 ओवे टीमला. यॉर्क टाकला बॉल, परफेक्ट बुंद्यात टाकला हा चेंडू होता, सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट. 1 रन घेत असताना एंड बदलला. सिंगलने मात्र आता टीमची धावसंख्या धाव फलकावधी टोटल 55 बिनबाद 55 अर्धशतक ओलांडलं या संघाने. आदर्श ज्याच्यावरती भरपूर मोठी बोली लागली वाघरनचा हा खेळाडू अलिबाग परिसरातील. याही वेळेला एक्सा कव्हरच्या रिझनकडे फटका आहे. डीप मध्ये साहिल गायकर. या संपूर्ण इनिंग मध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला. थ्रो येईल त्यावर मात्र सेकंडचा कॉल नकार दिला. बॅकअप साठी खेळाडू नाही आहेत. अगदी लांब दूर वरून मात्र खरं क्षेत्ररक्षक पोहोचला. कविश पाटील होत्या ठिकाणी एक्सा कव्हरला. साहिल बॅकअप साठी आले. 1 रन या ठिकाणी मिळाली. षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ संपत असताना टोटल धावसंख्या धाव फलकावरती 57 विदाउट लॉस. तीन ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खरं तर अलिबाग संघाचा बोलबाला पाहायला मिळाला, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी मगाशी म्हटलं 6 षटकांच्या सामन्यामुळे तुम्हाला 2 गेम प्लॅन रेडी ठेवावं लागेल, ए प्लॅन बी प्लॅन. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं I-11 ओवे संघ बॅकफुटला गेला, पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. कमबॅक करावा लागेल. बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये होईल. सत्तावन्न धाबा. साहिल मॅनेजर आपण पाहता अलिबाग संघाचे, त्यांनाही टेन्शन आहे. प्रत्येक व्यवस्थापक आपला संघ जिंकला पाहिजे ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना, परंतु जो चांगला खेळ ज्याचा दिवस तो असेल विजेता. त्यामुळे इथे खरं तर आपण पाहत आहे 3 षटकांच्या समाप्तीने 57 आल्या. 4थं षटक आणि या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बॉलर सज्ज होतोय. अनिकेत मात्रे कोण गावचा हा खेळाडू, I-11 कोण टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. त्याच्यावरती मात्र जबाबदारी आणि हे षटक असेल स्विंग बॉल. येलो कलरचं ग्रिप ज्याला आहे आणि रायगड प्रीमियर लीगचं त्याच्यावरती नाव आहे असं हा चेंडू मगाशी प्रवीण गायकर यांनी दाखवला कॅमेऱ्यावरती. आणि या बॉलचा वापर या ठिकाणी केला जातोय. जसजसं क्रिकेट पुढे जाईल तसतशा नवनवीन कन्सेप्ट तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहिलं टेप बॉल, खरं तर पाहिलं ISPL मध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये
आता आपल्या या स्पर्धेमध्ये स्विंग बॉल ओव्हर, एक ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल रबर बॉल फॉर्मॅटमध्ये, पावसाळी क्रिकेटमध्ये. आणि हे षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मैदानामध्ये अनिकेत म्हात्रे चिंट्या. कोणगावचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. मोठे खरं तर हा देखील खेळाडू चर्चेमध्ये राहिला सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये. आज मोठ्या संख्येने त्यांच्या गावातील पाठीराखे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. कोणचे समर्थक त्यांचंही कौतुक करायला लागेल, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक परिसरातील खेळाडू सहभागी झालाय. पहिला बॉल धीम्या गतीचा होता, थोडासा आउट स्विंग. आणि त्या ठिकाणी खरं तर सांगतोय आदर्श हा बॉल स्कीड झालाय, सबमरीन टाईप हा चेंडू त्या ठिकाणी निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. मी मगाशी म्हटलं पहिल्या 3 ओव्हरमध्ये जरी 57 आल्या तरी पुढच्या 3 ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल I-11 ओव्हे टीमला. आणि कमबॅक करण्यासाठी तुम्हाला एखादा विकेट घ्यावा लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. जर का ही भागीदारी तोडता आली नाही तर मात्र एक मोठा उच्चांक पुन्हा एकदा या शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. धीम्या गतीचा बॉल डाऊन द लेग, सोडला बॉलला लेफ्ट केलाय. पंचाने आम्हाला सांगितलं हा बॉल वाईड आहे, अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना UV स्पोर्ट्स अलिबाग टीमला धावसंख्या स्कोअर कार्ड मध्ये 58, लॉस ऑफ 0 विकेट्स. विदाउट लॉस 58 धावांची भागीदारी या ठिकाणी आदर्श आणि एका बाजूला श्रेयश या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी शॉट ऑफ लेन ऍडजस्टेबल पूल करत असताना नटरंग स्टाईलने फिरवलं, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या बाहेर. आदर्शचा ब्रँडेड षटकार. हा फटका सजवताना बॉडीचा फोर्स पाहायला मिळाला लास्ट मोमेंटला, कारण अपेक्षित उंची नसताना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूल केलाय आदर्शने. वन्स अगेन याही वेळेला ऑन साइडला डीप मध्ये खराब फिल्डिंग, शतरक्षकाला बीट करून मात्र बॉल निघाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने आता आक्रमण होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं धावसंख्या आता मात्र वधारत चालली आहे, मोठी होत चालली आहे. निर्णायक मॅच मध्ये या धावा गरजेच्या आहेत अलिबाग टीमसाठी. ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड, स्लॉट मध्ये टाकला बॉलला, पाठवलंय लॉंग ऑनच्या बाहेर, लांब लचक आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. $17,500 पॉइंट मध्ये या खेळाडूला आपल्या टीम मध्ये सोल्ड करून घेतलं, विकत घेतलं, बोली लावून घेतलं. MD वॉरियर्स आणि UV स्पोर्ट्स अलिबाग मध्ये रेस लागली होती ऑक्शनच्या दरम्यान. या खेळाडू त्यांनी का लागली होती हे मात्र आता आदर्शने दाखवलं. क्या बात है, बॉलच्या मेरिट नुसार इनसाइड आउट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अद्वितीय हा फटका राहिलाय. 6 धावा षटकार. अमानवीय हा फटका राहिलाय. बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले, ताकद, टायमिंग, नजाकत सर्व काही होतं. या फटक्यामध्ये हलकीशी कडा घेत बॉल चालला डीप थर्मॅनला, शतरक्षक आहे त्या ठिकाणी मागे. आदर्श पाटील, श्रेयश कदम ही जोडी मैदानामध्ये रमली आहे. या जोडीने आतापर्यंत 80+ धावा केल्या. 4 ओव्हरमध्ये 81 धावा, 20च्या वर हा करंट रेट आपण पाहताय. मैदानामध्ये अलिबाग संघाचा अजूनही 2 षटकं बाकी आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच I-11 ओव्हे टीम. शेवटची 2 षटकं पहिल्या सत्रामधील 81 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 24-24, दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 18, तिसऱ्या षटकामध्ये अनुज धावा केल्या, खर्च केल्या 15, चौथ्या षटकामध्ये वन्स अगेन 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण सध्या होताना पाहत आहे. घर बसल्या देखील प्रत्येक दिवशी
आपण पाहिलं व्ह्यूअरची संख्या ही वाढताना पाहायला मिळाली, परंतु सध्या को करंट व्ह्यूअर्स जर या सामन्याचे पाहिले तर जवळजवळ 8,000 प्लस. मागच्या सामन्यामध्ये हा आकडा 13,000च्या वर देखील जाताना पाहायला मिळाला. अलिबागचा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु याही वेळेला 8,000 प्लस व्ह्यूअर्स या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचा आपण करूया मनापासून स्वागत. मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाले प्रेक्षक. चांगल्या पद्धतीचं प्रेम मात्र मिळालं या चॅनलला, या स्पर्धेला 24 लाईव्ह वेळच्या माध्यमातून. 5वं षटक, 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कविश पाटील भेंडकलचा हा खेळाडू, उरण परिसरातील भेंडकल गावचा खेळाडू कविश पाटील गोलंदाजी मार्गवर झाला. राऊंड द विकेट, पहिला बॉल पुढ्यात टाकला होता, थोडा उसळी घेत मात्र बॉल विकेट किपरकडे चाललाय. टॉस केला बॉलला, चांगलं व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती दाखवलं, डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये 81, ज्यामध्ये 14 बॉल 40 वरती खेळतो श्रेयश कदम, तर एका बाजूला आदर्श पाटील 12 बॉल 35 चं योगदान. आडव्या बॅटने पॅरलल स्ट्रोक आहे. इट्स अ फ्लायटी अँड मायटी बिग हिट षटकार. जबरदस्त बॅटिंग, दोन्ही बाजूने आता आक्रमण होत आहेत. आदर्श पाटील हा देखील आता आक्रमक झाला, दुसऱ्या बाजूने श्रेयश त्याचंही आक्रमण थांबत नाही. वन्स अगेन याही वेळेला क्या बात आहे, कव्हरला डीप एक्स्ट्रा स्वीपर कव्हरच्या बाहेर हा गगनचुंबी षटकार. प्रतिम आत्मविश्वास या इनिंग मध्ये आपण पाहिला आदर्श पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. वैयक्तिक 47-47 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? आयकॉन खेळाडू 4 अर्धशतक आपण पाहिली आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने ग्रामीण मधील खेळाडू देखील कमी पडलेले नाहीयेत, त्यांच्या देखील माध्यमातून अर्धशतक पाहिली. पण तो आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का, याची चर्चा सध्या मैदानाच्या चहूबाजूला. व्हाईट बॉल, दबाव पूर्णपणे 93, 94, 94 धावा, 90 प्लस धावा धाव फलकावरती. 15-47 वरती आदर्श पाटील खेळतोय. आदर्शवत इनिंग त्याने दाखवले आतापर्यंत. याही वेळेला अगदी लांबून पिक केला बॉलला, ढकललाय कव्हर्सच्या रिझनकडे. अलॉंग विथ कार्पेट विवेक धावतात बॉलच्या मागे. सेकंडचा कॉल, 2 धावा कंप्लीट. 49 वरती आला 16 चेंडूमध्ये मैदानामध्ये आदर्श पाटील हा खेळाडू. या ओव्हर मधला शेवटचा बॉल, 96 रन ऑन स्कोर कार्ड. कदाचित एक मोठा उच्चांक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सांघिक धावा आपण जर पाहिल्या 100 प्लस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला 103, ज्या आयन शिलेमन कोळके संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्याही अगोदर रेकॉर्ड्स आपण पाहिले. 113 ही धावसंख्या पाहिली स्पर्धेतला अर्धशतक. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या आदर्श या इनिंग साठी. अफलातून फटकेबाजी, अलिबागचा सुपरस्टार, रायगड प्रीमियर लीग सीझन 1 रबर बॉल मध्ये चमकलाय. अफलातून इनिंग साकारत आदर्शला विनंती राहील बॅट वरती करा आणि तमाम प्रेक्षकांची मान्यवरांची पण मानवंदना स्वीकारा. डीजे कारगडी आहे, तापला आहे, गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. स्पर्धेतला 11वा खेळाडू ज्याने अर्धशतक साकारलं आणि चौथा संघ ज्याने 100 प्लस रन केल्या या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे, फटक्यांचे आविष्कार पाहायला मिळाले आदर्श पाटील चे आदर्शवत इनिंग आज मात्र तमाम रायगड वासियांनी पाहिली. अफलातून खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परफेक्ट ऑलराऊंडर मिळालाय युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमला. आता श्रेयश कदमची बारी, 102 धाबा. क्या बात आहे, पार्टनरशिप बघा दोन्ही खेळाडूंची. 102 धाबांची भागीदारी पाहायला मिळाली. शेवटचं षटक, 14 बॉल 40 वरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये श्रेयश कदम हा खेळाडू. आणखीन एक अर्धशतक एका सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? बॉल तयार, विवेकचा बॉल ऑन साइडला. अजून एक लांब लचक उत्तुंग असा श्रेयश कदम ब्रँडेड षटकार. बाबा घुमायला तो बाहेर षटकार.
वैयक्तिक 46 धावा आणि स्पर्धेतला पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती 100+ रन आहेत तो खेळाडू आहे श्रेयश कदम. जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. 100+ रन वैयक्तिक राहिल्यात या स्पर्धेमध्ये श्रेयश कदम या खेळाडूच्या नावावरती. परंतु या क्षणाला विकेट मिळालाय फील्डिंग करणाऱ्या I11 ओव्हे टीमला. आणखीन एक अर्धशतक होईल असं वाटलं होतं परंतु इथे नजर लागली. परंतु जाता जाता श्रेयश कदमने काय फलंदाजी केली आहे. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. श्रेयसने 46 धाबांची अफलातून इनिंग. डगआउट मधून मात्र टाळ्यांचा गजर होतो. या खेळाडूसाठी त्याला मोटिवेट केलं जात आहे. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमसाठी नौका खेळाडू स्वतः कॅप्टन अक्षय पाटील मोन्या मैदानाकडे चाललाय. 108 धावा 108. एक गडी बाद 108. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कॅप्टन अक्षय पाटील मोन्या मैदानाकडे दाखल झालेले आहेत. धुव्वाधार फलंदाजी. पाऊस थांबलाय परंतु षटकार चौकारांचा पाऊस या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. यावेळेला देखील आपण पाहतो थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला विवेकने. वाईट बॉलचा इशारा. 109 धावा आहेत या ठिकाणी आपण पाहताय खरं धाव फलकावरती. काल एक सामना आपण पाहिला खरं तर त्या ठिकाणी विशाल जितेकरचा संघ जवळजवळ 3.3 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता शिवन्या 11 आदाई संघासोबत. आणि तोच शिवन्या 11 आदाई संघ सुपर 12 मध्ये देखील क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. याही वेळेला पॅडवरती टाकला बॉल लाऊड फील लेग बिफोर द विकेट. LBW उंच देही यष्टीचा खेळाडू आहे त्या ठिकाणी अक्षय पाटील. त्या ठिकाणी लेग बिफोरच्या स्वरूपात बाद होतोय. हा दुसरा धक्का असेल अलिबाग टीमला. तारेकर लोकल बॉय या मैदानावरचा खरं तर खेळाडू आहे जो नेहमी या मैदानावर सराव करतो. पारगावचा हा कदर यंगस्टर मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. अक्षय बाद झालाय. कुणाल मैदानाकडे चाललाय 4थ्या क्रमांकावरती. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीपासून आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालं. मागच्या ओव्हरमध्ये देखील विवेकच्या अगोदर ज्याने षटक टाकलं कविश त्याने 21 धावा दिल्या. त्याच्या अगोदर अनिकेत मात्रेने 24 दिल्या आणि हे षटक शेवटचं विवेक मात्रेकडे आलं. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी वाट पाहिली कंट्रोल दाखवला. बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळाली. अलिबाग टीमला स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आजच्या दिवसाचा हिरो आदर्श पाटील. परफेक्ट ऑलराऊंडर अलिबागचा हा खेळाडू. वाघरणचा खेळाडू त्या ठिकाणी आदर्श पाटील स्ट्राईक एंड वरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 110 धावा या धाव फलकावरती. रबर बॉल क्रिकेटमध्ये किती धाव बनवा कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. परंतु इथे मोठ्या पारीचा अंत 55 धावांची इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर चाललाय आदर्श पाटील हा खेळाडू. तिसरा धक्का असेल अलिबाग टीमला. आदर्श बाद झाला. नदीम धैरकर मैदानाकडे चालला. एकदा जोरदार डाव द्या आदर्श इनिंग साठी. 7 षटकार करता त्याच्या इनिंग मध्ये पाहिले आणि वैयक्तिक 55 धावांची इनिंग. 2 4 18 बॉल मध्ये 55 305.56 हा त्याचा खरं स्ट्राईक रेट होता बॅटिंग करताना. आणि हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. विवेकने कमबॅक केलाय. देर आहे दुरुस्त आहे. या ओव्हरमध्ये त्याने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. 3 विकेट त्याने आतापर्यंत काढले. आता लास्ट बॉल बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजाने डबल डिजिट मध्ये धावसंख्या दिली परंतु हा शेवटचा बॉल जर का इथे मोठा फटका आला तर त्या ठिकाणी आपण पाहिलं विवेक देखील त्याच लिस्टमध्ये समाविष्ट होईल. आणि या स्पर्धेमध्ये कदाचित हायएस्ट स्कोर पाहायला मिळेल जर का मोठा फटका या ठिकाणी आला. नदीम धैरकर चौकार किंवा षटकार जर का आला तर स्पर्धेमधला उच्चांक पाहायला मिळेल. वेगवान फटका त्या ठिकाणी लॉंग ऑफ मधून फिल्डर धावत आला पुढे मिड ऑफच्या दिशेने. सेकंडचा कॉल.
क्या बात आहे. बघा हे क्षण तुम्हाला फक्त रबर बॉल क्रिकेटमध्येच पाहायला मिळतील. स्लिपरी एरिया आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं, खरं तर पाय घसरला, पडला खाली आणि त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या अलिबाग टीमने. आणि या 2 रनच्या मदतीने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळाली तब्बल 112. एखाद्या वॉटर पार्कला तुम्हाला अशी एन्जॉय करता येणार नाही, चांगली एन्जॉय त्या क्षेत्ररक्षकाने केली. बघा रिप्ले टेलिकास्ट पुन्हा एकदा बघा, स्लो मुवमेंटमध्ये असताना देखील हा खेळाडू त्या ठिकाणी स्लिप होऊन खाली पडला. क्या बात आहे. पहिलं सत्र संपलं आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिली या ठिकाणी पाहायला मिळाले 3 गडी बाद 112. 113चं भलं मोठं आव्हान ठेवलं या ठिकाणी i11 उभे संघासमोर. क्षमता आहे या टीमकडे. आपण या ठिकाणी आवाजामध्ये करूया बदल. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाज असेल रॉकस्टार प्रवीण गायकर. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. धन्यवाद. थँक्यू. अवघ्या काही दिवसानंतर पुढच्या महिन्यातच गणपती बाप्पांचं आगमन होणार आणि गणरायांचं हे संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. हे श्री कपाली गंध तुम्हा आम्हा शिव छत्रपतींचा छंद एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज पाहता पाहता या स्पर्धेचा 5वा दिवस. सुपर 12 साठी ही लढाई तुम्ही मैदानावरती पाहताय. लेकिन क्या बढ़िया बल्लेबाजी की वहां पर आदर्श ने आदर्श प्रस्थापित किया युवा खिलाड़ी के अंदाज पर. क्या बढ़िया बल्लेबाजी आदर्श ने ठोका और उसके साथ साथ आइकॉन प्लेयर ने भी क्या विस्फोटक पारी खेली. श्रेयस कदम ने, दोनों खिलाड़ियों ने नाबाद बढ़िया भागीदारी बनाई और जैसा टारगेट चाहिए यूवी स्पोर्ट्स 11 अलीबाग टीम को जो एक सेट कर खड़ा करना था वो टारगेट खड़ा कर दिया है. 112 रन ठोकर 113 रनों का बड़ा स्कोर यहां पर रख दिया है. देखेंगे हारना मंजूर है पर खेल बड़ा ही खेलना है. इसी इरादे के साथ i11 ओवे टीम को मैदान के अंदर रुतबा दिखाना होगा. शुरू भी मोस्ट एक्सपीरियंस बॉलर ऑफ द टीम. काफी कमाल की बॉलिंग की है पिछले मैच में. जब 3 ओवर आखिर थे उसमें से 2 ओवर उन्होंने डाले डेथ ओवर में और क्या खूबसूरत गेंदबाजी करते हुए अक्षरायन गोल्डी 11 एमडी खारकर प्रतिष्ठान ओलविनो टीम के खिलाड़ियों को उन्होंने रोका और वहां से पलटवार करते हुए सीधा ये मैच में उन्होंने अपना वर्चस्व प्रस्थापित किया.
तो चलिए यहाँ पर आएंगे आरंभिक गेंदबाज बॉलिंग मार्क लेकर यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग टीम के कप्तान अक्षय यानी कि मोनिया, और सामने बल्लेबाज पिछले मैच में अर्धशतक की उन्होंने दमदार बल्लेबाजी की थी वो आयुब शेख। आज थोड़े से महंगे हुए बॉलिंग में, लेकिन क्या वो भरपाई अपने टीम के लिए, अगर पहले 3 ओवर में 50 का आंकड़ा या 60 के आसपास पहुंचती है तो खेल में मजा आएगा। और पहली गेंद यहां पर अच्छी तरीके से डिलीवर की, टपक आने के बाद बिल्कुल नीचे रही। अब चौके और छक्कों के साथ डील ही करनी पड़ेगी, तभी तो इतना बड़ा लक्ष्य का पीछा होगा। और ये मेरे ख्याल से चौथा हाईएस्ट टोटल स्कोर होगा जो 100 के पार हो चुका है। पहले दिन हमने देखा 113, फिर 112 अक्षय पवार टीम, और ये कल भी मेरे ख्याल से 112 देखने को मिले थे, और आज भी 112 का सबसे बड़ा स्कोर। यस, कुछ दिक्कतें आ रही है। सामने जो खिलाड़ी है समोर प्रेक्षक तुम्ही सा येलो कलर, यस, समोरचे प्रेक्षक थोड़ा साइड लावा। आई थिंक बैट्समैन को लग रहा हो कि वो भी फील्डिंग पोजीशन में है, लेकिन समर्थक है उनके उनसे गुजारिश को थोड़ा साइड में रहिए। पहली बॉल डॉट नजर आई और इस बार छोटी गेंद थी, थोड़ा सा उछाल दिया था इस गेंद को ऑफ स्टंप से बाहर, थोड़ी सी ऊंचाई पर थी ये, और ये 1 रनों के साथ खाता खुल चुका है। कम से कम मेरे ख्याल से कंचन प्रति ओवर 20 का यहाँ पर रिक्वायर रन रेट तो कम से कम बनाना ही पड़ेगा। आसान नहीं है, मुश्किल बहुत है, लेकिन देखेंगे इन मुश्किल स्थितियों में कैसा खेल बना पाएंगे अपने टीम के लिए। अच्छी बॉलिंग यहाँ पर गुड लेंथ पॉट पर फेंकते हुए अक्षय पाटिल, लेंथ अच्छी पिकअप किए उन्होंने। आयुब शेख जैसे दिग्गज बल्लेबाज को अभी तक बांध कर रखा है, और ये बांध कर रखना ये उनके लिए अच्छा संकेत है। देखते हैं आयुब शेख को कितनी देर तक वहां पर शांत रखना चाहेंगे। बल्ले के स्लॉट में हाफ हेलीकॉप्टर गेंद को खेला है वाडिश लंगोन के ऊपर से, आयुब शेख के बल्ले से 6 रन। बने स्कोर कार्ड के ऊपर आयुब शेख के बल्ले से ये पहला छक्का था हुआ। पिछले मैच में 7 छक्के उन्होंने मारे थे। अब यहां से देखेंगे इस ओवर में अभी तक 2 अगर छक्के आते हैं तो फिर 20 का प्रति ओवर जो रिक्वायर्ड रन रेट है वो जरूर उनके लिए काफी असरदार साबित हो सकता है। अक्षय पाटिल मोनिया पहली 2 गेंदें काफी बेटर लाइन से फेंकी थी, लेकिन ये बेहतरीन छक्का आयुब शेख के बल्ले से। अक्षय तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से, स्लोवर 1 गेंद डाली थी, फिंगर रोल किए उन्होंने और फंसा दिया अपने जाल में। पिछली गेंद भी खराब नहीं थी, पैरों पर डाली थी, लेकिन खूबसूरत अंदाज से उस स्ट्रोक को, उस गेंद को खेला उन्होंने, स्ट्रोक कन्वर्ट किया और बेहतरीन छक्का उनके बल्ले से हमें देखने को मिला। रिकॉर्ड रन रेट 19.88 का, यानी कि प्रति ओवर 20 पकड़िए, 10 साढ़े 10 का फिलहाल यहां पर रन रेट जारी है। इस बार भी बड़ा शॉट, लेकिन सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से कॉमेंट्री बॉक्स की तरफ सीधा 6 रन। बात है, बहुत सारे रिक्शा वाले भी इस मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। आयुब शेख के बल्ले से ये दूसरा छक्का, बच्चों के और छक्के में ही तब्दील करना, यही मन में लेकर यहां पर खेल दिखा रहे i11 ओवे टीम के बल्लेबाज। यदि अपने सपने सच नहीं होते तो रास्ते बदलो, सिद्धांत नहीं, क्योंकि पेड़ हमेशा पत्तियां बदलते हैं, जड़े नहीं। मजा आएगा इस मैच में अगर ये बल्लेबाजी रही। 23 बॉल डाला, बीट किया रफ्तार के साथ, ओवर की समाप्ति। ग्रेट कमबैक बॉलर अक्षय पाटिल, ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद 13 बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर i11 ओवे टीम। तो चलिए 13 बने स्कोर कार्ड के ऊपर, 2 छक्के आए जरूर, लेकिन क्या खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन हमें देखने को मिला, खास करके गेंदबाज अक्षय के हाथ से। दूसरे ओवर की शुरुआत करेंगे, कौन से गेंदबाज के ऊपर जिम्मेदारियां जताएंगे? शायद आदर्श के ऊपर भरोसा दिखाना चाहेंगे। आकाश तौसलकर, जिस आकाश ने क्या खूबसूरत गेंदबाजी की कंचन, केवल रन दिए थे मेरे ख्याल से पिछले मैच में, लगभग लाजवाब गेंदबाजी की थी आकाश ने, सिर्फ और सिर्फ 7 रन दिए थे और बेहतरीन कमबैक करते हुए अपने टीम को उन्होंने बचाया था। और इस बार चलिए कप्तान ने जल्दी उनके ऊपर भरोसा दिखाया। पिछले मैच में लगभग मेरे ख्याल से 5वें ओवर के नंबर पे पोजीशन पर गेंदबाजी करने के लिए आए थे, यानी कि लगभग 3 ओवर का जो लास्ट कोटा है उसमें
शुरू वीक को 2 ओवर दिए जाते हैं, फिर एक गेंदबाज का इस्तेमाल किया था, लेकिन इस बार कप्तान ने जल्दी प्रमोट किया है। टारगेट बहुत बड़ा है, विकेट निकालने इसकी वजह से ये सोच होगी, लेकिन कप्तान को यहां पर उम्मीदें दिखानी पड़ेगी। पहली गेंद तेज पे की थी, बीट हुए बल्लेबाज, डॉट बॉल की समाप्ति। समय नहीं है कि लगातार आप यहां पर डॉट बॉल खेल सके। स्कोरिंग अगर की बात करेंगे तो बैट से 2 छक्के निकले अयूब शेख के बल्ले से, लेकिन उनमें संतुष्ट नहीं होगी। कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है। ऑफ स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का इशारा। रवी भगत साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। रवी दादा भगत, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल कुणाल तारेकर, ओम साई जनरेटरचे सर्व अविरत निस्वार्थ सेवा त्यांनी या स्पर्धेसाठी दिली, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। मुफ्त सेवा, कारण आदर्श ते देखील एक हिस्सा आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वतीनं ही दमदार योगदान या स्पर्धेसाठी। व्हाइट बॉल का इशारा, स्क्रीन के ऊपर कुणाल को आप देख सकते हैं दोस्तों। व्हाइट के लिए व्हाइट बॉल, यस अंपायर, इट्स अ व्हाइट बॉल कॉल। चलिए तीसरे अंपायर के यहां से निर्णय आ चुका है, ये व्हाइट बॉल है। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। ओवर द विकेट से बॉलर आकाश फिर से एक बार, पटकी हुई गेंद थी, कवच की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर थे पहुंच में नहीं है उनके, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। माधुरी की ये वीडियो अपलोड करनी चाहिए जरूर। क्या बढ़िया संगीत और उसी के साथ ये अच्छा नृत्य उनका नजर आता हुआ। अल्पेश भूपी 24 लाइव के एक सदस्य, ये भी एक वीडियो आज उन्होंने मोनिया का बनाया और लगभग 16,000 से अधिक व्यूज उनके मिले, और क्या कमाल का उनका वो वीडियो एडिटिंग। आपका स्वागत है 24 लाइव इवेंट्स के माध्यम से, निश्चित तौर पर कमाल का योगदान हमेशा रहता है। और आज देखिए हमारे बोरले गांव का ये छोटा सा लड़का आज मात्र पूरी तरीके से छा गया है। शॉर्ट पिच लाइन की बॉल हाफ ट्रैकर की थी, जरूर गैप में खेला हुआ स्ट्रोक, देखते रह जाएंगे खिलाड़ी। बैक टू बैक दूसरी बाउंड्री, कप्तान वहां पर परेश के बल्ले से। पिछले साल मेरे ख्याल से लगातार 2 सीजन से काफी बढ़िया फॉर्म में चल रहे हैं। और चैम्बो का वजन देखेंगे तो लगभग 100 के किलो होंगे, और कांचन पालकर होंगे, ये भी काफी दमदार स्कोरर है, लेकिन ये स्कोरिंग के वजनदार स्कोरर है। मजबूत बांधे के काजू बादाम ज्यादा खाएंगे, इसलिए हट्टे कट्टे। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। चलिए इस बार लगा है बल्ले का बाहरी किनारा, कप्तान के पारी का हुआ शिकार, समाप्ति हुई है पारी, और इसी के साथ बैट्समैन आउट। तो चलिए यहां पर बल्लेबाज होंगे आउट, इसी के साथ विकेट नंबर पहला मैदान से बाहर। दबाव स्थिति यहां पर नजर आती हुई बल्लेबाजी करने वाली टीम आप देख सकते हैं, I11 ओवे, न्यू बैटर जीवित मात्रे मैम फ्रॉम मुलेखंड। रायगढ़ में सर्वोत्तम बल्लेबाजी का स्थान उनका भी है, ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। पूरी तरीके से दबाव में आ चुके, सिर्फ और सिर्फ 22 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। कम से कम 50 रन बनाने पड़ेंगे पहले 3 ओवर में, तभी तक ये टारगेट चेस करने की क्षमता यहां से नजर आएगी। अच्छी बॉलिंग आकाश तवसलकर की ओर से। अब तक 2 बाउंड्रीज उनके ओवर से जरूर आए, लेकिन विकेट लेने की क्षमता भी दिखाई। महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर, लाजवाब बॉलिंग का प्रदर्शन। थोड़ा सा अब यहां पर आक्रामक रवैया अपनाना होगा, कहां पर क्या करना है, ये जज्बात जिसके अंदर है ना, चाहे दुनिया फकीर समझे फिर भी वही कई सिकंदर है। खड़े खड़े मारने का प्रयास, शरीर से थोड़ा सा दूर फेंका, अवे फ्रॉम द बॉडी, सीधा विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल की समाप्ति।
इस तरीके की बल्लेबाजी चलती रही तो एक तरफा ये मैच होगा। ये समय नहीं है, आप गेंदें कैसी भी हो बस घाव करना है, घाव ऐसा करना कि सामने वालों को भी दर्द होना चाहिए, ऐसा ही कुछ क्रिकेट खेलना पड़ेगा, वरना ये बॉलिंग जो है वो तकलीफें में डालेगी। अब पिच लाइन की बॉल, शॉर्ट स्क्वायर अंपायर के बगल में से गेंद को निकाला, डीप स्क्वायर की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, सिर्फ 1 रन मिलेगा। क्या बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, और देखते देखते दूसरा ओवर भी समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 23, लक्ष्य है 113 रनों का, यानी कि जीतने के लिए मेरे ख्याल से अभी भी 90 रनों की आवश्यकता है। संघर्ष करना पड़ेगा क्योंकि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी टी20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उस पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने इंग्लैंड को परास्त किया। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा। वो गाना कौन सा होगा डीजे बता? चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ये संघर्ष करना होगा इस मैच में और पूरी तरीके से बची हुई 24 गेंदें उसमें 90 रन बनाने, यानी कि लगभग देखा जाएगा कंचन, वैसे तो 10 छक्के आएंगे तो 60 बनेंगे, फिर 15 छक्के आएंगे तो फिर मैच उनके हाथ में आएगी। क्या इतना आसान है? बोलना आसान है लेकिन मारना बहुत मुश्किल होगा। जीवित मात्रे क्या अपने अंदाज में नजर आएंगे? आयुब शेख पिछले मैच में अर्धशतक ठोका था, वो अपने लय में नजर आएंगे। बॉलिंग में परिवर्तन, कप्तान मोनिया, पहली गेंद जोर से जरूर डाली थी, शायद शोल्डर पर लगी थी गेंद, सिंगल लेना चाहते हैं, मात्र केवल 1 रन वहां पर मिलेगा। 1 रन से मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 24 रनों की तरफ। थोड़े से नाराज होंगे वहां पर i11 ओवे टीम के समर्थक और काफी खुशी में होंगे वहां पर यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग टीम के समर्थक। परफॉर्मेंस तगड़ा रहा इंपॉर्टेंट मैच में और उसी के बदौलत उन्होंने ये पकड़ मजबूत बनाई है। चलिए मेन अंपायर की तरफ इशारा करते हुए स्क्वायर लेग अंपायर, इट्स अ वाइड बॉल कॉल, 1 फॉर द ओवर, 1 बाउंस का इशारा भी वहां पर करते हुए 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 25। इक्का दुक्का से अब फर्क नहीं गिरेगा वहां पर, बस यहां पर चौके छक्कों की तलाश होगी और वो तलाश आखिरकार कब पूरी होगी। लेकिन बॉलिंग जो हो रही है उसकी वजह से थोड़ी सी तकलीफें नजर आती हुई। बड़ा शॉट तो खेला जरूर है लेकिन क्या दूरी अंतर तय कर पाएगा? डिप बैकवर्ड डिप स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा पर 6 रन। मच नीडेड सिक्सर, बल्ला जोर से घुमाया और ये शानदार छक्का देखने को मिला। खुल जाएंगे सभी रास्ते तो रुकावट से लड़ सही, सब होगा हासिल, बस अपने जीत पर लड़ सही। यहां पर जीत पर अड़ा है मैदान के अंदर का आयुब शेख, आइकॉन खिलाड़ी, लेकिन देखेंगे कितनी देर तक अपने टीम का साथ देना चाहेंगे। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, विकेट कीपर के पीछे शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी मौजूद, जो एक बड़ा काटा था वो कांटे को दूर किया कप्तान ने और इसी के साथ बैट्समैन होंगे आउट। आयुब शेख, आइकॉन प्लेयर, बैक टू द डगआउट। डीजे राणा अगर ये कैच छोड़ते ना तो मेरे ख्याल से फिर कप्तान कहते कि राणा जी मुझको माफ कीजिए अगर आप ये कैच छोड़ते। लेकिन चलिए राणा ने 2 कैच पकड़े, राणा मोरे थे वहां पर और बढ़िया कैच वहां पर। इसी के साथ बैट्समैन होंगे आउट। 31 के ऊपर 2 विकेट मैदान से बाहर। कुणाल तारेकर के चेहरे के ऊपर खुशी का माहौल है। फ्री सेवा इंटर जनरेटर के उन्होंने इस टूर्नामेंट के लिए दी है और एक अच्छी बात है घरेलू मैदान के ऊपर वो खेल रहे और उनकी टीम ने बढ़िया परफॉर्मेंस और आकाश तारेकर की टीम ने भी काफी बढ़िया परफॉर्मेंस। उनकी टीम लगभग सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है, लेकिन इन 2 टीमों में से हमें एक टीम नजर आएगी जो सुपर 12 के लिए क्वालिफाई करेगी। कप्तान अक्षय मोनिया तैयार, 21 में चाहिए 82 रन। अनिकेत बल्लेबाज आते ही बड़े शॉट की मनचाह थी, वो मनचाह पूरी नहीं कर पाए। कॉट एंड बॉल अपने ही फॉलो थ्रू में बढ़िया कैच पकड़ा। अक्षय के नाम पर यह दूसरा विकेट और टोटल i11 ओवे टीम का तीसरा विकेट मैदान से बाहर।
जो सभी खिलाड़ी है सभी ने इंप्रेसिव किया, सभी ने दमदार परफॉर्मेंस दिया, लेकिन एक जो ऐसा खिलाड़ी था जिसके ऊपर निगाहें रही, और अभी अभी कहा था कि एमडी वॉरियर्स अलीबाग और यूवी स्पोर्ट्स अलीबाग ये दो टीमों की ज्यादा नजर थी आदर्श के ऊपर। डायनामिक पॉकेट, आज उन्होंने तूफानी बल्लेबाजी की और क्या कमाल का परफॉर्मेंस देते हुए लक्ष्य बड़ा जरूर है 113 रनों का। देखिए जिस डिप्रेशन से अमीर आदमी आत्महत्या कर लेता है, इतना डिप्रेशन तो मिडिल क्लास आदमी रोज अपने सर पर लेकर घूमता है, क्योंकि उसको लड़ना आता है, मरना नहीं। क्या इस मैदान के अंदर आपको लगातार विकेट फेंकना है, लड़ना है। यहां से जो परिस्थिति कैसी भी हो, लेकिन विपरीत परिस्थिति में जो अपने आप को सबरता है वही असली खिलाड़ी होता है। अक्षय ऑन हैट्रिक, लगातार 2 विकेट हैट्रिक के कगार पर। अब तक इस रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल में एक ही हैट्रिक विघ्नेश पाटिल मुरबी इनके ओर से हो चुके, लेकिन विकेट हैट्रिक के कगार पर थे, हैट्रिक नहीं कंप्लीट कर पाए। सिंगल यहां पर बटोरा बल्लेबाज ने छोर बदले और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर पहुंचाए। 3 ओवर के समाप्ति के बाद 1 गेंद बची है, 32 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि लगभग स्कोरिंग कंपैरिजन की बात करेंगे तो पहले 3 ओवर में जब बल्लेबाजी कर रही थी तो 57 रन थे अलीबाग टीम के। अगर वो भी यहां पर कर सकती थी टीम I11 ओवे तो मजा आ सकता था इस मैच में। चलिए आखिरी गेंद 30 ओवर की, व्हाइट बॉल ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का इशारा व्हाइट बॉल। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से 33 के ऊपर 3 विकेटें अभी तक मैदान से बाहर जा चुकी है। टॉप क्लास परफॉर्मेंस दिया है, आज मात्र पूरी तरीके से खुश होगा अलीबाग टीम का, यूबी स्पोर्ट्स अलीबाग टीम का खेमा, उनके टीम के पैकर्स चित्रलेखा ताई, उनके सुपुत्र यूवी जो सुबह से यह मैच का आनंद लेते हुए 7 बजे निकले होंगे घर से और अभी तक यहां पर डटे हुए। चलिए इस बार भी बल्ले का बाहरी किनारा, इसी के साथ बल्लेबाज आउट। हैट्रिक तो नहीं हो पाई, लेकिन ओवर हैट्रिक कंप्लीट होती हुई 3 ओवर 33 रन 3 विकेट, यानी कि अलग फिगर ये स्क्रीन के ऊपर आपको नजर आता हुआ। हल्का सा कट मारना चाहते थे, लेकिन बल्ले का बाहरी किनारा लगा और क्या बढ़िया कैच पकड़ा वहां पर विकेट कीपर के द्वारा। न्यू बैटर मनीष फड़के, मैन फ्रॉम नांदगा, ताकतवर बल्लेबाज है। वैसे ग्रामीण में ओपनिंग के लिए आते हैं और बढ़िया शुरुआत देते हैं, लेकिन आज रायगढ़ प्रीमियर लीग का ये पर्व है रबर बॉल का पहला, और इस पहले पर्व में उनकी बोली लगी खास करके ओवे टीम की ओर से, कप्तान परेश की ओर से। स्ट्राइक एंड पर बैट्समैन कविश पाटिल, मैन फ्रॉम भेंडकल। भेंडकल में भी काफी बड़ी टूर्नामेंट हमें नजर आती है। मंजिलदाई मिलिंद पाटिल सरपंच ट्रॉफी का शानदार आयोजन जुगल की ओर से। भेंडकल के वो मैदान पर आदर्श आकाश सेकंड स्पेल का कोटा, यानी कि 4था ओवर प्रगति पथ पर है। तो मेरे ख्याल से चित्र स्पष्ट है कि शुरू वीक को शायद एक ही गेंदबाजी करने का मौका मिलेगा, क्योंकि दोनों भी गेंदबाजों ने काफी कसी हुई गेंदबाजी की है। चाहे तो शुरू वीक का इस्तेमाल कभी भी कप्तान कर सकते थे, लेकिन इस वक्त स्थिति बहुत अच्छी है। अब आने वाले 18 गेंदें और जीतने के लिए 80 रनों की जरूरत है। पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला जरूर है, फील्डर दूर से आते हुए क्या रोक पाएंगे। अंतिम क्षणों में शानदार फील्डिंग वहां पर नजर आते हुए सब कुछ अच्छा हो रहा है, सब कुछ अच्छा हित में जा रहा है। यूपी स्पोर्ट्स अलीबाग टीम के हित में जा रहा है। 2 रन मिलेंगे 35 के ऊपर 4 विकेटें, 78 रनों की जरूरत है 17 गेंदों में, यानी कि लगभग 13 छक्के इन 17 गेंदों में मारने पड़ेंगे। अगर 13 छक्के ये आते हैं तो फिर इतिहास ही होगा। ये नानोबा मैदान पारगांव के सरजमी पर आकाश वैसे इतनी आसानी के साथ मौका नहीं दे पाएंगे बल्लेबाजों को इतना खुलकर खेलने का। बड़ा शॉट तो खेला जरूर है, स्क्वायर लेग में क्या बहुत बड़ी है गेंद, सीमा रेखा पार। आखिरकार परिचय देते हुए अपना कविश 4 रन। कविश के बल्ले से यहां पर चौका मिलता हुआ 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है फिलहाल 39 रनों के ऊपर जीतने के लिए 74 यानी कि 74 रनों की अभी भी जरूरत है। 4था ओवर प्रगति पर, हारता वो है
जो शिकायत बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश बार बार करता है। ये कोशिश करनी होगी क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। टैप किया है, सिंगल से कोई फायदा नहीं मिलेगा। फील्डर मौजूद, शुरू वीक वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, मात्र केवल 1 रन। बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन रहा आज टीम यूवी स्पोर्ट्स अलीबाग का। पिछले मैच में अच्छा परफॉर्मेंस रहा था I11 ओवे टीम का, लेकिन महत्वपूर्ण मैच में उनको आवश्यकता थी उनके अच्छे गेंदबाजों की, लेकिन बहुत सारा मार मिला और 112 रन बनाकर 113 रनों का यह बहुत बड़ा लक्ष्य खड़ा किया है। टैप किया है, सिंगल ही मिलेगा। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल, 41 रन जीतने के लिए अभी भी 72 रनों की जरूरत 14 गेंदों में, यानी कि पूरी तरीके से पकड़ मजबूत बना लिए यहां पर यूवी स्पोर्ट्स अलीबाग टीम ने ये मैच में। कभी कभी लंगड़े घोड़े पे दाव ज्यादा लगाना सही होता है, क्योंकि दर्द जब जुनून बन जाए तब मंजिल बहुत नजदीक लगने लगती है। अच्छा परफॉर्मेंस लगातार आज यूवी स्पोर्ट्स अलीबाग का। दिन बेहतरीन रहा। सुबह 7 बजे निकले घर से, पहुंचे कब पता नहीं, लेकिन 9:30 बजे 9 के करीब पहुंचे होंगे। 9:30 बजे तुरंत उनका मैच स्टार्ट हुआ और क्या बेहतरीन यहां पर उन्होंने क्रिकेट खेला। सब कुछ उनके हित में जा रहा है। बॉलिंग अच्छी, बैटिंग अच्छी, फील्डिंग अच्छी। कहीं ना कहीं कप्तान परेश आयुब से एक शुरुआत बेहतरीन दी थी, लेकिन वो आउट होने के बाद विकेटों का सिलसिला लगातार जारी। जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में मोड़ दिया है, मात्र केवल 1 रन मिलेगा। देखते देखते ओवर 14 भी समाप्त। लगभग 10 के अधिक करंट रन रेट है। अब जीत की बात करेंगे तो 12 गेंदे 71, यानी कि 12 गेंदों में 12 छक्कों की जरूरत। कुणाल तारेकर इनकी गेंदबाजी देखने के लिए अभी अभी पारगांव के सभी समर्थक रुके हुए, और अभी अभी आकाश तारेकर ने भी हमें जानकारी दी है कि शनिवार को थोड़ा सा सब्जी कम खाना, क्योंकि संडे के दिन में इसी मैदान के ऊपर मटन चिकन होगा। साक्षी इंटरप्राइजेस के सर्वे सर्वा सतीश चिटमात्रे इनकी ओर से सभी को भोजन का इंतजाम किया जाएगा। सुपर संडे मेगा फाइनल के दिन में बोलो तैयार। पहली गेंद लेकर आए थे वहां पर आदर्श पाटिल। पहली गेंद वहां पर अच्छी रिलीज करते हुए डॉट बॉल की समाप्ति। अब यहां पर चित्र स्पष्ट हो चुका है कि मैच पूरी तरीके से हाथ में आ चुकी है यूवी स्पोर्ट्स 11 अलीबाग के। आदर्श ने आज आदर्श प्रस्थापित किया। बैटिंग का भी लाजवाब शुरुआत धमाकेदार उन्होंने दी, उसका फायदा मिला यूवी स्पोर्ट्स 11 अलीबाग को। महज सिंगल मिलेगा यहां पर। सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 43 रन 4 विकेटों के नुकसान पर। छक्के की बात करेंगे तो मात्र केवल 2 ही छक्के लग चुके हैं। 3 लग चुके हैं, माफ कीजिएगा, वो भी आयुब शेख के बल्ले से निकले हैं। बाकी बल्लेबाज मात्र यहां पर प्रयास जारी है, लेकिन प्रॉपर नहीं हो रहा है। मिडल उनके बल्ले पर नहीं लेना चाहते शायद सिंगल, लेकिन चिले गेंद को रोका है शायद। अच्छी यहां पर फील्डिंग। देखिए जब कुछ अच्छा होता है तो सब कुछ अच्छा होता है। फील्डिंग हो, बॉलिंग हो, बैटिंग हो, यही कुछ नजर आ रहा है, मात्र आप मौका नहीं दे पा रहे। एक तरफा ये मैच आपके सामने नजर आते हुए अच्छा खेल भी खेला मेरे ख्याल से I11 ओवी टीम ने, लेकिन इस मैच में उनको प्रदर्शन अच्छा देना भी बहुत जरूरी था। फुल टॉस बॉल, बड़ा प्रहार किया है, सीमा रेखा पार, लंबे अरसे के बाद 6 रन। साक्षी इंटरप्राइजेस के ओनर सतीश चिटमात्रे इनका यह संगीत। 6 रन आए, 6 की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 49 रन। बहुत सारे रन चाहिए। धीरे धीरे दर्शक भी अपने घर का रास्ता नापते हुए, क्योंकि वो भी जानते हैं कि यहां पर अब औपचारिकता केवल इस मैच में बची हुई है। ऑन साइड में मोड़ा, नहीं लेना चाहते हैं सिंगल। बची कुछ गेंदे हैं, वो दोनों बल्लेबाज खेलना चाहते हैं, लेकिन 7 गेंदें अब बची है। 64 रनों की जरूरत है, बहुत सारे रन चाहिए। एक और डॉट बॉल, शानदार ओवर की समाप्ति। आदर्श की बॉलिंग पसंद आई हो, एक बार जोरदार तालियां। केवल 7 रन आए इस ओवर से, यानी कि 49 बने। आखिरी ओवर बचा है 6 गेंदों में 64। आवाज मराठी
बेस्ट कॉमेंटर आहेत रोशन पाटील, परंतु कधी कर्नाला रिसॉर्ट तिकडे आपण गेलात विसावा रिसॉर्टमध्ये तर रोशन पाटील यांच्याशी संपर्क साधा. जिथे 1200 रुपये तिकीट असेल तुम्हाला कमीत कमी करून देईल तो. कुणाल तारेकर अगर गेंदबाजी करते तो हर विकेट के लिए 2000 का इनाम है सुमित डोंगरे और कन्हैया शेठ पाटिल के सुपुत्र भूषण शेठ पाटिल की ओर से. आखिरी क्या 3 गेंदें भी इनके हिस्से में आएगी. तो चलिए बॉलिंग मार पर मारूफ जोगिलकर. मसला श्रीवर्धन के ये खिलाड़ी. चले बेहतरीन गेंदबाजी. एक परवेज मारूफ थे श्रीलंका टीम के और ये मारूफ जोगिलकर. बेहतरीन बॉलिंग. आज सभी खुश है, चेहरे के ऊपर मुस्कुराहट है. 11 के 11 खिलाड़ी मन ही मन में मुस्कुरा. खास कप्तान देखिए विकेटों के पीछे और टाइमिंग लाजवाब. बेहतरीन स्ट्रोक, भले देर से सही लेकिन चलिए बेहतरीन स्ट्रोक 6 रन. रोशन पाटिल आइए, आपका यहां पर सम्मान किया जाएगा इस प्रतियोगिता के माध्यम से. रायगढ़ प्रीमियर लीग पहले पर्व में रबर बॉल के टूर्नामेंट में आपका यहां पर काफी अच्छा योगदान रहा. आपका सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जाएगा. ओह ये क्या चमत्कार हो गया मैदान के अंदर. ये तो आंखों पर विश्वास नहीं हो रहा है. कुणाल तारेकर गेंदबाजी के लिए आ चुके. क्या थोड़ी सी दिक्कत है? ओह मारूफ थोड़ी सी पाँव में नो चाहिए, खिंचा हुआ है, क्रैम्प आया, इसकी वजह से उन्हें गेंदबाजी के लिए निकाला गया. पकड़िए 2000 का इनाम है. नहीं है 4 रन. कुणाल तारेकर बॉलिंग के लिए आ चुके हैं, लेकिन इससे पहले स्क्रीन के ऊपर मराठी के दमदार समालोचक रोशन, इनका सम्मान यहां से किया जाएगा. इस बार हाफ हेलीकॉप्टर खोदा है, सीधा लैंड होगा लॉन्ग ऑन के ऊपर से. 6 रन. विकेट के लिए ला गया था कुणाल को, लेकिन उनको रास्ता दिखा दिया है. बाउंड्री के बाद 6 रन. तो चलिए यहां पर बेहतरीन छक्का जरूर मिला है. आखिरी गेंद के ऊपर भी विकेट दीजिए, नहीं सिंगल मिलेगा. तो चलिए इसी के साथ सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. युवराज पाटिल एंड टीम ओनर चित्रलेखा दाई पाटिल, आपका हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे आपण सन्मान घेत आहोत आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर. आज त्यांचा आवाज इथे ऐकायला मिळाला, त्यांचा सन्मान इथे करतील. मॅच या सामन्याचा नो डाऊट